नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची राजकीय घडामोड. आज शिवसेनेचा वर्धापन दिन. 2 ठिकाणी वर्धापन दिन साजरा होत असताना मात्र याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये जो राजकीय भूकंप झाला, पुन्हा एकदा शिवसेना फुटण्याचा. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटून भारतीय जनता पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मात्र या ठिकाणी अनेक खासदार आता मात्र त्यांच्या मतदारसंघामधून ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत ते बघून आता त्यांची मात्र डोकेदुखी वाढलेली आहेत. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विश्वास ठेवायचा तरी कोणावरती? ज्या सर्वसामान्य मतदारांनी मतदान करत असताना जो चेहरा, जो पक्ष डोळ्यासमोर ठेवला, अखेर त्यांनीही आज या लोकांचा विश्वासघात केलेला आहे. लोकांना गृहीत धरणं आणि जो काही घोडे बाजार पैशांचा खेळ या राजकारणात सुरू आहे त्याची मात्र जनतेला चांगलीच चीड आलेली आहे. विकासाच्या नावाने बोंबलत फिरणारे नेते ऐनवेळी जेव्हा पक्ष बदलतात तेव्हा मात्र त्यांची निष्ठा विकली जाते. या ठिकाणी पैशाच्या चर्चा होतात, फोडाफोडीच्या ज्या चर्चा होतात त्यामध्ये घोडा बाजार हा होतोच, हे मात्र तेवढं सत्य आहे. कोणाला आमिष दाखवलं जातं तर कोणावरती दबाव वापरला जातो. आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले खासदार, आमदार, जे मंत्री झालेले आहेत, अनेकांवरती ईडीचे छापे पडले, CBIच्या धाडी पडल्या, मात्र पुन्हा एकदा जाऊन ते वॉशिंग मशीनमधून शुद्ध होऊन थेट मंत्रिपदापर्यंत गेलेले आहेत. अशा अनेक नेते असतानाच ठाकरे आणि मातोश्रींना संपवायला निघालेले जे काही आहेत त्यांच्यासाठी मात्र आता येणारा काळ कसा असेल तो येणाऱ्या काळामध्येच उघड होईल. भारतीय जनता पक्ष यांच्या मदतीने जे काही राजकारण फोडाफोडीचं चालू आहे, ज्या ममता दीदीचा पक्ष फोडला, इकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शिवसेना फोडली, आम आदमी पक्ष फोडला, असे अनेक पक्ष फोडाफोडी करून भारतीय जनता पक्षाला बहुमत असताना सुद्धा या खासदारांची आवश्यकता लागते. यावरूनच 12 वर्ष जे आपण कमवलेलं आहे, तुमचं काम बघून तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं, मात्र फोडाफोडी करून आणि दबाव टाकून जेव्हा तुम्ही आपण पदाधिकारी वाढवतोय, यावरून गोष्ट निश्चित येते की लोकांच्या जनसंख्येवरून आणि जनमानसाच्या मतावरून नव्हे तर दबावाच्या राजकारणावरून आपण जिंकत आहात. मंडळी, ज्या खासदारांना फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पुढे झालेले आहेत आणि ज्याच्यावरती ठाकरेंनी विश्वास ठेवला, सर्वसामान्य माणूस हा ठाकरेंच्या मागे राहणाऱ्या खासदारांच्या मागे राहिल्याने भरभरून मतदान दिले. या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवलेले जे खासदार होते, उद्धव ठाकरेंचे 9 खासदार, 9 शिलेदार, यांच्यासाठी ही बातमी आहे. ओमराजे निंबाळकर शेवटपर्यंत ही व्यक्ती फुटणार नाही, ठाकरेंचा विश्वासघात करणार नाही. ज्याला कोणी ओळखत नव्हतं त्याला ओळख देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आज तेच प्रश्न विचारतायत की मी यासाठी जे गेलेलो आहे की माझा मतदारसंघाचा विकास आणि आदित्य ठाकरेंनी मतदारसंघात फिरावं. मात्र आज दिवसभरामध्ये ज्या लोकांनी त्यांना फॉलो केलं होतं, इंस्टाग्रामवरती ओमराजे निंबाळकर यांची क्रेज होती. सत्तेत असो नसो, मात्र निष्ठेपुढे या ठिकाणी जनसामान्य माणसाने त्यांना डोक्यावर घेतलं होतं. या ओमराजे यांच्या दिवसभरामध्ये जवळपास 25,000 फॉलोअर कमी झालेले आहेत. मंडळी, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून हे नेते मंडळी जनतेसमोर जात होते. मात्र फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या या फॉलोअर्स आणि या ठिकाणी जी सोडून जाणाऱ्यांची संख्या आहे ती मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून जनतेला या ठिकाणी आपलं कृत्य अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे इतर खासदारांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहेत. परभणी जिल्ह्यामधला इतिहास बघता पुन्हा एकदा गुलाल लागत नाही. आत्तापर्यंत निवडून आलेले खासदार नाव करतात आणि निघून जातात. जे निष्ठा शिकवत होते, ज्यांनी एकनाथ शिंदेंवरती आरोप केले, तेच आज त्यांचे गुलाम झाले, तेच त्यांच्या पक्षात जाऊन मिळाले, अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागलेली आहेत. सध्याचं राजकारण बघता लोकांची चीड ही चांगलेच वाढलेली आहे. आणि मंडळी, या ठिकाणी जे कृत्य असं झालेलं आहे फोडाफोडीचं राजकारण, याबाबत आपल्याला काय वाटतं? आपली प्रखड प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.